नमस्कार शेतकरी मित्रांनो जो कापूस बाजार भाव आहे तर त्यामध्ये कमी जास्त जो भाव आहे तर तो होत आहे। त्यामध्ये मित्रांनो आपण मानोदचं जर उदाहरण घेतलं तर मानोदमध्ये आपल्याला जो कापूस बाजार भाव आहे तर तो 8,000 रुपयापर्यंत गेला होता जास्तीत जास्त। त्यामध्ये 79 रुपये जो भाव आहे म्हणजे 7,900 रुपये जो भाव आहे तर तो आपल्या शेतकरी बांधवांना सरासरी जो आहे तर तो मिळू लागला होता। त्यामध्ये पुन्हा 200-300 रुपये कमी झाले होते भाव। त्यामध्ये जो भाव आहे तर कालचा भाव आहे तर तो 7,600 रुपये आपल्याला मिळाला होता। दुपारनंतर त्यामध्ये 40-50 रुपये जे आहे तर ते भावामध्ये वाढ झाली होती। त्यानंतर मित्रांनो आज सुद्धा आपल्याला कापूस बाजारामध्ये आपल्याला वाढ जी आहे तर ती बघायला मिळत आहे। आपला जो कापूस भाव आहे तर तो 7,700 रुपयापासून ते आपल्याला 7,800 रुपयापर्यंत जो भाव आहे तर आपल्याला मानोदमध्ये बघायला मिळत आहे। म्हणजेच काय तर आपल्याला कापूस भावामध्ये पुन्हा 100 रुपयाची तेजी आपल्याला बघायला मिळत आहे। मित्रांनो या महिन्यामध्ये आपल्याला असाच जो भाव आहे तर कमी जास्त त्यामध्ये चढउतार होत राहणार आहे। त्यामध्ये 7,500 रुपयापासून ते 8,000 रुपयापर्यंत आपल्याला जो कापूस बाजार भाव आहे तर तो आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो जो कापूस आहे तर तो आपल्याला टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे जेणेकरून आपला त्यामध्ये तोटा हा होणार नाही। मित्रांनो कापूस भाव जर जास्त वाढले तर त्यामध्ये सुद्धा आपला फायदा होईल आणि त्यामध्ये आपलं जे कर्ज पाणी आहे तर ते सुद्धा आपण फेडू शकतो। तर आपण त्यामुळे टप्प्याटप्प्याने जो कापूस आहे तर तो विक्री करायचा आहे। तर मित्रांनो आपल्याला हे 7,500 ते 8,000 रुपयापर्यंत कापूस भाव हा खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे। 100-200 वाढतील किंवा 100-200 कमी होतील। त्यामुळे मित्रांनो आपल्याला जो मार्केटचा जो दबाव आहे तर तो आपल्याला त्यामध्ये घाबरून जायचं नाही। त्यामुळे मित्रांनो मार्केटचा आढावा घेऊनच आपल्याला कापूस विक्री करण्याचा निर्णय घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपलं फेसबुक पेजला बघत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा। मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।